निवडणूक आयोग आणि एखाद्याचं लग्न याचा काही संबंध आहे का? वस्तुतः नाही, पण या बातमीमध्ये तो दिसून येतो कारण एका मंडपाच्या ठिकाणी किंवा जिथे ते कार्यालय आहे तिथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आल्यामुळे निकाल तर लांबणीवर पडलाय आणि आता लग्न तिथे करता येत नाहीये. निवडणुकांची मतमोजणी आणि निकाल लांबणीवर पडलाय. निवडणूक आयोगाच्या कृपेने आता येत्या 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आयोगाला टार्गेट केलंय, पण ज्यांच्या घरात लग्न होतंय अशा मंडळींनाही याचा मोठा फटका बसलाय. धुळ्याच्या शिरपूरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नासाठी बुक केलेल्या मुकेश पटेल हॉलमध्ये आता ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आहे. त्यामुळे लग्न अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलं असताना नव्या हॉलच्या शोधामध्ये वधूपित्याला वणवण भटकावं लागतं. लग्नासाठी पाहुणे मंडळी घरात यायला सुरुवात झाली असताना आता लग्न लावायचं कुठं अशी चिंता या वधू पक्षाला लागून राहिलेली. म्हणजे बाकीच्या पक्षांच्या भांडणामध्ये या वधू पक्षाची कारण नसताना. आणि प्रसन्न हा लगीन सराई आहे, त्याच्यामुळे 4 तारीख ते 21 तारीख हा जो काय 17-18 दिवसांचा काळ आहे याच्यात किमान 5 ते 6 मुहूर्त आहेत. खरं तर बाकीच्या राजकीय पक्षांनी एकत्रितरित्या येऊन यांच्या लग्नासाठी काहीतरी प्रयत्न करून दिले. आमच्या 5 तारखेचं लग्न होतं दादा आणि याच हॉलला होतं आणि काल जवळजवळ 4 वाजता आम्हाला माहिती पडलं. तर हॉलमध्ये आता उद्या मतमोजणी होती, आज मतमोजणी होती, ही तरी लांबणीवर झाली, हॉल भेटत नाही. आज आमच्या घरात पाहुणे पण येऊन गेले आहे आणि 5 तारखेचं लग्न आहे, घरात पाहुणे आहेत. आता कुठं जायचं, काय करायचं, हे खूप हाल झाले आमचे.